डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हे जे फंक्शन आहे हे चेन रूल ने डिफरन्शिएट करावं लागेल, कारण याच्यामध्ये कंपोजिट फंक्शन्स आहेत. ओके, तर तुम्हाला चेन फॉर्म करायला लागेल. आधी हे जे स्क्वेअर फंक्शन आहे, ओके, सो कॉस स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 हे गिवन फंक्शन आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी कोण दडलेलं आहे तर ते म्हणजे कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, आणि याच्यामध्ये कोण दडलेलं आहे तर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, याच्यामध्ये कोण दडलेलं आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 7, आणि फायनली एक्स स्क्वेअर प्लस 7मध्ये कोण आहे एक्स आहे. सो दिस इज द चेन. ओके, म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करताना आधी कॉस स्क्वेअरला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू कॉस. ओके, देन डिफरन्शिएट करायचं कॉसला विथ रिस्पेक्ट टू लॉग बिकॉज अँगल इज लॉग, then differentiate log with respect to x square plus 7, and then finally differentiate x square plus 7 with respect to x, and you have to take the product of all these derivatives. Okay.